भारतीय संघ राज्य व्यवस्था सिद्धांतापेक्षा प्रत्यक्षात अधिक एकात्मक आहे. या विधानाचे समीक्षात्मक परीक्षण करा. इंग्लिशमध्ये जर आपण वाचायला गेलं तर इंडियन फेडरलिझम इज अ मोर युनिटरी इन अ प्रॅक्टिस दॅन इन थेअरी, क्रिटिकली एक्झामाइन. आता हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला प्रॉपरली ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. ह्या क्वेश्चनची डिमांड काय आहे हे तुम्ही प्रॉपरली बघायचं आहे. डिमांड काय आहे आणि डिमांड केल्यानंतर आपल्याला हे ॲनालिसिस करायचं आहे की आपल्याला फोकस कुठं करायचा आहे. कारण की जेव्हा एखादा क्वेश्चन तुमच्या समोर येतो, त्या समोर आलेल्या क्वेश्चन्सला डील करता वेळेस त्या क्वेश्चननी कोणत्या प्रकारची डिमांड केलेली आहे याचं जर तुम्हाला प्रॉपरली ॲनालिसिस आलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आन्सर फ्रेम करायला वेळ लागत नाही. क्वेश्चन काय आहे परत मी एकदा वाचतो. भारतीय संघ राज्य व्यवस्था सिद्धांतापेक्षा प्रत्यक्षात एकात्मक आहे. या विधानाचे समीक्षात्मक स्वरूपामध्ये काय करा, परीक्षण करा. इंडियन फेडरलिझम इज अ मोर युनिटरी इन प्रॅक्टिस दॅन इन थेअरी, क्रिटिकली एक्झामाइन. आता आपण या संदर्भामध्ये ह्या क्वेश्चन्सचं थोडासा लोकस आणि फोकस बघून घेऊ की एक्झॅक्टली लोकस काय आणि फोकस काय आहे. लोकस नथिंग बट सिलेबसच्या कोणत्या पॉइंटशी अटॅच आहे हे आपल्याला कळतं. लोकस या शब्दाचा अर्थ काय होतोय, सिलेबसच्या कोणत्या पॉइंटशी अटॅच आहे. मग जसं की आपल्याकडे सिलेबस आहे आणि सिलेबसमध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीय संघ राज्य व्यवस्था हे पर्टिक्युलर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे आहे, ज्याला आपण फेडरलिझम म्हणतोय. मग फेडरलिझमचा तिथून घेतलेला हा आहे लोकस, त्याचा असणारे फोकस काय असेल, संघ राज्य व्यवस्था सिद्धांतापेक्षा प्रत्यक्षात अधिक एकात्मक कसे आहे हे आपल्याला तिथं फाइंड आउट करायचंय. म्हणजे आपल्याला फोकस काय करायचं आहे की भारत देशाचे असलेलं फेडरलिझम हे दिसायला तसं फेडरल आहे, परंतु इन प्रॅक्टिकल सेन्समध्ये तो कसा आहे, युनिटरी आहे. दिसायला संघ राज्य व्यवस्था आहे, परंतु तो प्रत्यक्षात कसा उतरलेला आहे, एकात्मक स्वरूपामध्ये उतरलेला आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, आपल्याला फोकस करायचं आहे, क्रिटिकली ॲनालिसिस करायचं आहे की ह्या गोष्टी कशा प्रकारे असणार आहे आणि कशा स्वरूपामध्ये असणार आहे. आता प्रस्तावना बघा, प्रस्तावनेमध्ये आपण काय गोष्टी टाकल्या पाहिजे. प्रस्तावनेमध्ये सिंपल प्रस्तावना, जसं की काल सरांनी तुम्हाला बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तिथं सांगितल्या की प्रस्तावनेमध्ये तुम्ही विविध प्रकारचे असलेले जजमेंट्स टाकू शकतात, विविध प्रकारचे रिपोर्ट्स टाकू शकतात, कमिटीचे असलेल्या विविध प्रकारच्या गोष्टींचा आधार घेऊ शकतात. सेम त्या प्रकारे आपण फेडरलिझमला थोड्या वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो. जसं संघ राज्य स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपण असं सांगू शकतो की भारताची हे अद्वितीय स्वरूपातली रचना आहे. सोबतच या अंतर्गत आपण इथं का निर्माण केलेलं आहे, म्हणजे दिसायला आपल्याकडे संघ राज्यवाद आहे, परंतु त्या प्रत्यक्षामध्ये तो युनिटरी फॉर्म ऑफ नेचरचा आहे किंवा एकात्मक स्वरूपातला आहे. असं का आहे तर या संदर्भामध्ये जर आपण बघायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींचा असलेला संदर्भ देता येऊ शकतो. इंट्रोडक्शन करता वेळेस आपल्याला रिफ्लेक्शन द्यायचं असतं. क्वेश्चनची डिमांड काय आहे, क्वेश्चनमध्ये हे विचारलेलं आहे की संघ राज्याच्या ऐवजी आपल्याला अधिक स्वरूपामध्ये एकात्मिक दिसतं. का दिसतं, मग त्या संदर्भामध्ये इथं महत्व का दिलं आहे, अधिकार का प्राप्त झालेले आहे. त्यामुळं भारतीय संघ राज्यवाद सिद्धांतापेक्षा व्यवहारात अधिक एकात्मिक आहे, युनिटरी आहे, हे आपल्याला कन्फर्मेशन दिसतंय. म्हणजे एकंदरीत आपण इंट्रोडक्शन मध्ये ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहे असं आपण का करतोय, व्यवहारात आपण असं का आणलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी औपचारिक स्वरूपामध्ये प्रस्तावनेमध्ये दाखवायचं आहे. प्रस्तावना ही वेगळी तिसरी काहीच नसती. इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ युअर डिमांड ऑफ अ क्वेश्चन्स. तुमचा क्वेश्चन काय डिमांड करतोय, त्या डिमांड केलेल्या क्वेश्चनला रिफ्लेक्ट करण्यासाठी हा इंट्रोडक्टरी पार्ट असतो. तुम्हाला फक्त सांगायचं असतं की संघ राज्य हे आपण का स्वीकारलं. मग आता या संदर्भामध्ये तुम्ही स्ट्रक्चर कसं बनवणार, म्हणजे स्ट्रक्चर बनवताना तुम्हाला काय संदर्भ आला पाहिजे. तर स्ट्रक्चर बनवताना तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहे. कारण की आता तुम्हाला प्रस्तावना तर समजली, प्रस्तावना कशी लिहायची आहे. आता तुम्हाला काय बनवायचंय, मेन बॉडीचं स्ट्रक्चर. मग त्या मेन बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये कोणते कंटेंट आले पाहिजे, तर त्या कंटेंटमध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाकल्या तर तुमचं इफेक्टिव्हनेस वाढणार आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या गोष्टी डिपिक्ट केल्या तर एक्झामिनरला कळतं की नाही यांनी संघराज्यवाद
सोबतच एकात्मक झुकलेलं कसं राज्य आहे, कसा देश आहे, तर याच्याबद्दल डिपिक्शन केलंय. मग आपण तिथं कसं बनवणार स्ट्रक्चर असं बनवणार आहोत, संघराज्यवादाचे पैलू. म्हणजे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय मेन्शन करणार आहे, फीचर्स ऑफ फेडरलिझम. पहिले आपण तुम्हाला सुरुवातीला काय सांगावं लागणार आहे, फीचर्स ऑफ फेडरलिझम. फेडरलिझमचे फीचर्स कोणते, कसं नंतर करणार आहे तुम्ही, हाऊ इट टिल्टेड टुवर्ड्स द सेंट्रल. मग आपल्याकडे एकात्मक वादाकडे कसं झुकाव केला जात आहे याचा असलेला संदर्भ तुम्हाला लिखाण करायचं आहे. प्रस्तावना कळाली. प्रस्तावना इज नथिंग बट अ संघराज्यवाद काय आहे याचं हलक्या स्वरूपामध्ये आपण इंट्रोडक्शन केलंय. स्ट्रक्चरमध्ये काय लिहिला, तर स्ट्रक्चरमध्ये ह्या दोन गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. तिसरं तुम्ही एखादा कोट टाका, आयवोर जेनिंग यांचा, ग्रॅनविल ऑस्टिन यांचा. तुम्ही हे कोट्स तिथे बिंदास काय करू शकतात, पुट करू शकतात. क्वेश्चन खूप सिंपल होता, विनाकारण त्याला आपण स्ट्रेस करत असतो. आपल्याकडं हीच चुकी होती, जेव्हा एक्झाममध्ये किंवा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये एखादा क्वेश्चन जर तुम्ही इथं समोर लिहित असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट हे करायचं आहे की डिकोडेशन करा. क्वेश्चनची डिमांड काय आहे हे पहिले आयडेंटिफाईड करा. क्वेश्चन तुम्हाला समजला की ऑटोमॅटिकली त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आन्सरचं फ्रेमिंग करायला तुम्हाला वेळ लागत नाही. स्ट्रक्चर बनवता वेळेस जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, क्वेश्चनने काय विचारलं होतं की भारत देश संघराज्य व्यवस्थेमध्ये आहे, परंतु प्रॅक्टिकली तो कसा वागतोय, एकात्मक झुकेकडे गेलेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला माहिती असायला पाहिजे की तो युनिटरीकडे किंवा तुमच्या युनियनकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कशा पद्धतीने जातोय. तर त्याचं असलेलं स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ह्या गोष्टी इथं मेन्शन करणं अपेक्षित होतं. पहिले तुम्ही तिथं संघराज्य स्वरूपामध्ये किंवा फेडरलिझमचे असलेले फीचर्समध्ये काही अशा गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, किंवा ज्याच्या माध्यमातून किंवा असे कलम की ज्याच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतंय की भारत हा खरं संघराज्यवाद आहे किंवा ज्याला आपण फेडरल गव्हर्नमेंट आहे असं दिसून येत आहे. मग याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येत आहे की आर्टिकलचा तुम्ही संदर्भ देऊ शकत होता, 245 ते 255 आहे, अनुसूची 7वी क्रमांकाची आहे, ज्याच्यामध्ये आपण डिव्हिजन ऑफ द सब्जेक्ट्स केलेले आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. हे काय दाखवतं विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश फेडरल आहे की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपण कामांची विभागणी केलेली आहे. मग भारताला कुठं कुठं असे कलम आहे किंवा कोणते कोणते असे प्रोव्हिजन्स आहे की त्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून इंडिया इज ट्राइंग टू शोईंग दॅट इट्स अ फेडरल कंट्री. मग तुम्ही अशा संदर्भामध्ये त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून इथं मेन्शन करू शकत होते की ज्याचा मूळ संदर्भ तुम्ही अशा पद्धतीने मांडायला पाहिजे होता की आपला भारत देश हा अशा पद्धतीने 1 2 3 4 5 पॉईंट, ह्या 5 पॉईंटने किंवा ह्या 5 कलमांच्या आधारावर भारत देश हा संघराज्य दिसत आहे. कळालं हे? मग सुरुवातीला तुम्ही हे एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर तुमचं अपेक्षित काय आहे, मग आपल्याकडं दिसायला कसं आहे, संघराज्य आहे, आयवोर जेनिंग जसे म्हणतात ना, मग सेम त्या प्रकारे दिसायला संघराज्य आहे, परंतु कुठं झुकलेला आहे, एकात्मकडे, म्हणजे युनियनकडे तो टिल्टेड झालेला आहे. मग तो कसा झालेला आहे त्याचे तुम्ही प्रोव्हिजन्स लिहू शकत होतात. मग जसे की फॉर एक्झाम्पल राज्यपालाच्या पदाचा वापर करू शकत होते तुम्ही तिथं. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी सांगायला पाहिजे होता की भारत देश हा एकात्मकडे कसं काय झुकलेला आहे, जसे की तुमची सगळी पॉवर सेंट्रलकडे कशी जाते. याच्यामध्ये तुम्ही अजून ऍड करू शकत होते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पॉवर, संविधान किंवा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, सेंट्रल आहे, मान्य करतात. मग अशा वेळेस ते प्रोव्हिजन काय दाखवतं, हे प्रोव्हिजन असं दाखवतंय की आपला भारत देश हा एकात्माकडे झुकलेला आपल्याला दिसून येतोय. सेम त्या प्रकारे भरपूर उदाहरणं आहे. तुमच्या नागरिकत्वाच्या असलेल्या डेफिनेशन मध्ये पण चेंज करायचं असेल तर तुमचं स्टेट करतं का सेंट्रल करतं लेकरांनो, बरोबर आहे. मग सेंट्रल जर तुम्हाला इथं दिसत असेल की सेंट्रल इज अ अल्टिमेट पॉवर टू अमेंड द सिटीजनशिप ऍक्ट, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करायला पाहिजे होतं. म्हणजे याच्याने काय दाखवतोय आपण हे दाखवतोय की दिसायला संघराज्य परंतु जास्त कुठं झुकलेलं आहे, एकात्मकडे. येतं लक्षात. मग हे प्रोव्हिजन्स 356 आहे. मग त्या पद्धतीने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे आर्टिकल 356 आहे, ज्याच्यामध्ये अल्टिमेट पॉवर कोणाकडे जातीये, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातीये. त्या स्वरूपामध्ये अर्थसत्तेचे केंद्रीकरण, जीएसटी वगैरे ह्या गोष्टींचाही तुम्ही संदर्भ देऊ शकत होते.
असे भरपूर काही गोष्टी आहे की ज्या गोष्टीच्या माध्यमातून आपला भारत देशामध्ये जो काही आपला संघराज्यवाद आहे तो संघराज्यवाद फक्त दिसायला आहे, पण सगळी अल्टिमेट पॉवर कोणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. कळालं आता? हे स्ट्रक्चर असं बनवलं पाहिजे होतं. एकदम सिंपल आहे, परंतु आपल्याला इथं शब्द जेव्हा टाकल्या जातात तर त्यावेळेस आपल्याला ते समजले पाहिजे की क्वेश्चन मध्ये डिमांड काय आहे. फोकस काय करायचा होता? फोकस हा करायचा होता की दिसायला संघराज्यवाद आहे, परंतु इन प्रॅक्टिकल कसं आहे? सेंट्रलकडे आहे. कळालं हे? मग हे स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जर मेन्शन केलं असतं तर तुम्हाला त्याचा शुअरली काय भेटला असता? बेनिफिट तिथं भेटला असता. आता निष्कर्ष कसा असणार आहे? निष्कर्ष दुसरं तिसरं काहीच नसतं. ज्या काही गोष्टी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिल्या आहे, ज्या काही गोष्टी तुमचं असलेल्या बॉडीमध्ये आहे, त्याचं रिफ्लेक्शन कुठं आलं पाहिजे? निष्कर्षामध्ये. आपण म्हणतो ना की कन्क्लूड केलेलं आहे, मी कन्क्लुजन केलेलं आहे. कन्क्लुजन हे केले आहे की यस, भारत देश हा दिसायला तसा संघराज्य आहे, परंतु खऱ्या अर्थाने इथं काय आहे तर त्या प्रकारचा एकात्मिकेकडे झुकलेला आपल्याला दिसून येतोय. हे तुम्हाला तिथं त्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून बघा, केंद्रीय एकात्मता आणि प्रादेशिक विविधता यातील संतुलन राखणे हे भारतीय लोकशाहीच्या टिकविण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे स्टेटमेंट थोडंसं युनिक टाकलं मी. ह्या स्टेटमेंटने अजून माझ्या गोष्टीला ऑथेंटिसिटी नेऊन दिली. का? की आपण असं म्हणत असेल की भारत देश हा युनिटरी आहे, तर का आहे? कारण की केंद्रीय एकात्मता आणि प्रादेशिक विविधता ही आपल्याला मेंटेन करायची आहे. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे? कोणाला पॉवर दिलेली आहे? सेंट्रलला. आलं लक्षात? हे म्हणून आपलं मॉडेल जे आहे ते होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. लक्षात ठेवायचं कोणतं मॉडेल आहे? होल्डिंग टुगेदर. हा पण शब्द तुम्ही तिथं वापरू शकतात की आपला भारत देशाचा संघराज्य ही एका प्रकारची होल्डिंग टुगेदर मॉडेलवर आधारित आहे. कळालं मित्रांनो? हे पहिला क्वेश्चन कळाला का? प्रॉपरली अनालिसिस झाला. म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर कसं बनवायचंय तर त्या अंतर्गत स्ट्रक्चरवर आपण तिथं फोकस करायला पाहिजे. प्रस्तावने अंतर्गत कोणत्या गोष्टी असणार आहेत ते मी सांगितलेले, आणि ह्या स्ट्रक्चरनुसार जर तुम्ही केलं, कोट जर टाकला तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथं मार्क्स भेटू शकतात. समजतंय? चलायचं पुढचा क्वेश्चन घ्यायचा. चलो आगे निकलते. प्रेशराइज होऊ नका. एकदम सिंपल वे मध्ये आपल्याला बघायचं आहे.